छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान 1 ऑगस्ट 2026 रोजी महसूल व वन विभाग यांच्या वतीने दहिवड येथील स्वातिमंगल कार्यालय या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान विधानसभा मतदारसंघात संघनिहाय समाधान शिबिराचे आयोजन केले होते। यामध्ये गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज व समाधान शिबिर अभियान आयोजित केले होते। त्यामध्ये राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबतचा शासन निर्णय घेतला असून त्यानुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद वाटप केली। मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवर निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद योजना तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी पूर्णपणे माफ करणे याबाबतचे शिबिर संपन्न झाले। यावेळी सातारा सांगली विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम, सौ सोनिया गोरे, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, अप्पर जिल्हाधिकारी इनामदार, उमेदचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, मानचे तहसीलदार विकास आहिर, खटावच्या तहसीलदार बाई माने, मानचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, खटावचे गटविकास अधिकारी योगेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, देवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, वडूजच्या नगराध्यक्षा रेखा माळी, उपनगराध्यक्ष आरती काळे, नगरसेविका स्वप्नाली गोडसे, देवडीच्या नगराध्यक्ष वर्षाराणी सावंत, नगरसेविका मोनिका गुंडगे, मुख्याधिकारी सचिन माने, संदीप घारगे, सतीश चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवर सगळ्या भागातून आलेले आज माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय तसेच आपल्या तालुक्याचे लाडके मंत्री महोदय, दहिवडी नगरपंचायत दहिवडी, त्यानंतर म्हसवड नगर परिषद म्हसवड, एकूण 25 शहाजी माळी यांच्या घरकुलीच्या हस्ते सुपूर्द करण्यात येत आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य, त्यासोबत आपल्या राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती, या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी होता। दुर्दैवानं आज मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस साजरा करत असताना अजितदादांची जयंती साजरा करावी आपल्याला लागते आणि या वाढदिवसाच्या आणि जयंतीच्या औचित्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर
की ज्यामध्ये राज्यातल्या समाजातल्या सामान्य माणसाला महिनोन्महिने एखाद्या दाखल्यासाठी, एखाद्या लाभासाठी, एखाद्या अडचणीसाठी तहसीलदार कचेरी आणि संबंधित ऑफिसमध्ये हेलपाटे घालायला लागतात. त्या सगळ्या लाभार्थ्यांना एकाच छताखाली एकाच दिवशी या सगळ्या लाभांचं, सगळ्या दाखल्यांचं वाटप व्हावं आणि ज्या विविध योजना आहेत या योजनेचा लाभ पण एकाच छताखाली तातडीनं या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने देता येईल अशा पद्धतीचं नियोजन करून महसूल विभाग आदरणीय बावनकुळे साहेब असतील, ग्रामविकास विभाग जो माझ्या नेतृत्वाखाली काम करतो आणि अन्य विभागाने एकत्र येऊन हे महाराजस्व अभियान त्याला नाव समाधान शिबिर असं दिलेलं आहे की लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीचं काम या शिबिराच्या माध्यमातून व्हावं हे सगळ्यांना अपेक्षित आहे. आणि या शिबिरात आपल्या या मानखटावच्या मातीमध्ये होत असतात या शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सोनियाताई गोरे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी आमदार सन्माननीय डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी इनामदार साहेब, प्रकल्प संचालक आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय विश्वास साहेब, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अर्जुन तात्या, अरुणाभा, पंचायत समिती सदस्य राजू जुगदर, हनुमानजी गोटे, राजाराम बोराटे आणि खास करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, मेहनत घेतली त्या या विभागाच्या प्रांत सन्माननीय उज्ज्वलाताई गाडेकर, आमचे तहसीलदार विकास आहिर, तहसीलदार खटावचे आमच्या बाई माने, BDO शेडगे व कदम, त्यासोबत सगळे संबंधित अधिकारी, फॉरेस्ट अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, ग्रामविकास विभागाचे, सहकार विभागाचे, आरोग्य विभागाचे, परिवहन विभागाचे हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नातून आजचा हा महाराजस्व अभियान या ठिकाणी साजरं होत आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यांनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प केलेला आहे, या राज्यातल्या सामान्य नागरिकाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे. आमच्या लाडक्या बहिणींना असेल, आमच्या शेतकरी बांधवांना असेल, अगदी आमच्या सरपंच बांधवापासून, कोतवाल बांधवापासून, पोलीस पाटलांच्या पासून ज्या ज्या घटकांना शासनाची आवश्यकता आहे, अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, या सगळ्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं म्हणून या सगळ्यांचा सन्मान करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्याने केलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये सरपंचाचा सन्मान झाला आपण बघितलं. आजपर्यंत कधी सरपंचाला मानधन देण्याची पद्धत नव्हती. आता सरपंचाला मानधन दिलं जातं. आपला गावचा पाटील आपण बघितलं की पहिलं पाटलांच्या वाड्यामध्ये गावाचा गाला चालवला जायचा, पण अलीकडच्या कालखंडामध्ये त्या पाटलाच्या गावातली किंमत संपून गेली होती आणि घरातली बायको पण म्हणायची नोकरी पाटील की बंद करा, जरा घरचं बघा. अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्या पाटलांचा सन्मान करण्याचंही काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आज पाटलांनी खूप चांगलं मानधन या निमित्तानं दिलं जातं. आपले कोतवाल बांधव असतील त्यांना खूप चांगलं मानधन दिलं जातं. अंगणवाडी सेविकांना जवळजवळ 13,000 रुपये मानधन आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. या सगळ्या लोकांचा सन्मान करत असताना लाडक्या बहिणींचा सन्मान होतो आपण सगळ्यांनी बघितलं.
राज्य संकटात आहे, राज्य अडचणीत आहे, विकासासाठी पैसा मिळतो का नाही अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी जेव्हा विरोधकांनी समोर आणल्या तेव्हा लाडक्या बहिणीच्या देवाभाऊनी सांगितलं की राज्य आमच्या बहिणींचं आहे, बहिणींचं जो लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार नाही, बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये महिन्याला येतच राहणार. अशा अनेक योजना आपण बघितल्या असतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही शेतकऱ्यांना विजेची माफी मिळाली नव्हती. एक दिवस नाही, सलग 5 वर्ष शेतकऱ्यांचा लाईट बिल माफ करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज आपण बघतो एकाही शेतकऱ्याला विजेचं बिल येत नाही. त्याच वेळी आपण बघितलं की जेव्हा एका बाजूला चालू बिल माफ होत आहे त्यावेळी पाठीमागची बिलं यायला चालू झाली. जे थकीत होतं ती बिलं यायला चालू झाली. मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी पुन्हा निर्णय घेतला. 48,000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकरी बांधवांचं थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता एकाही शेतकऱ्याचं बिल आता थकलेलं आहे ते सगळं माफ करून दिले. आता एमएससीबी कधी म्हणणार नाही की तुमच्या शेतकऱ्याचं बिल थकलेलं आहे किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल भरा. असं 5 वर्ष किमान देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ती परिस्थिती येत नाही. त्या बाबतीत बघितलं अजून आता झालेली कर्जमाफी आपण अनुभवली. आता कुठली निवडणूक नाही, निवडणुकीच्या वेळी अनेक लोकप्रिय योजना येतात आणि त्याची अंमलबजावणी होते. आता कोणतीही निवडणूक नसताना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय झाला आणि आता कर्जमाफी प्रत्यक्षात अंमलबजावण्याची प्रक्रिया चालू झाली. 2 लाखापर्यंत आमच्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होतंय आणि त्याचा आता प्रत्यक्ष लाभ आमच्या शेतकरी बांधवांना होताना आपण सगळेजण पाहतोय. अशा अनेक योजना ज्या आहेत की ज्या सर्वसामान्य माणसासाठी राबवल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण बघितलं महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, त्यानंतर आपण आयुष्यमान भारतची योजना असेल, खास करून प्रत्येक ज्या ज्या आमच्या गरोदर माता असतील, त्यानंतर जन्माला आलेली बालका असतील, या सगळ्यांसाठी विविध योजना आहेत. या सगळ्या योजनांची प्रभावी आमच्या त्यांचे पट्टे जवळजवळ 63 कोटी रुपये या राज्यातल्या लोकांच्यासाठी जी काही छोटी मोठी फी होती ती देऊन आपण दाखले देत होतो. ते आता पट्टे आपल्या सगळ्यांचे शेतीचे जे स्वामित्व योजनेतले जे पट्टे आहेत म्हणजे आपला उतारच काय म्हणतो आपण प्रॉपर्टी कार्ड उतारच प्रॉपर्टी कार्ड आता कुठलेही पैसे न भरता देण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने केलेला आहे आणि राज्याचे 63 कोटी रुपयाचा जो भाग तो आमच्या ग्रामविकास विभागाने स्वीकारलेला आहे आणि त्याला आमच्या या सगळ्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम मोफत करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे आणि त्याची प्रत्यक्षात कारवाई चालू झालेली आहे. हे प्रत्येक गोष्ट शासन लोकांसाठी करते तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 50 रुपयासाठी हे जे पट्टे वाटप थांबलेलं होतं ते आता मोफत करण्याचा निर्णय आपण या निमित्ताने घेतो. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना आपण बघितली असेल, त्याचं या ठिकाणी स्टॉल आहे ना. त्याही रस्त्याचा आजपर्यंत या पानंद रस्त्याची कामं थांबली. आता आपल्याकडे पाऊस कमी पडतो म्हणून डॉक्टर साहेब त्याचा उपद्रव आपल्याकडे कमी आहे, पण ज्या ज्या ठिकाणी उसाचा पट्टा आहे भारत शिल्लक राहिला नाही अशा ठिकाणची परिस्थिती आपण बघितली. त्या ठिकाणी शेतातलं माल बाहेर काढणं प्रचंड अवघड होतं. लोकांना डोक्यावर घेऊन जायला लागतं, वादविवाद होतात, सगळ्या अडचणी येतात. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना शेतीचा माल बाहेर काढणं किंवा शेती व्यवस्थित करता यावी, वाहतुकीसाठी घरी जाण्यासाठी मळ्यातल्या शेतातल्या घरामध्ये पोचण्यासाठी जे रस्त्याची आवश्यकता होती, मुख्यमंत्री पानंद रस्त्याचा निर्णय माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास विभाग आणि महसूल विभागाने एकत्र येऊन घेतला आणि आता आपल्याला मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी होते आणि आता ते रस्ते प्रत्यक्ष होताना आपण या ठिकाणी पाहू. आताच आरती कार्यक्रमात व्यस्त असलेले आमचे आमदार महोदय यांचं इथं स्वागत आहे. सन्माननीय दैवतदादा कळम हे नव्याने आमदार झालेले आहेत. आता खटाव तालुक्याला मान तालुक्याला एक नवा आमदार मिळाला. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आपण करा.
त्या ठिकाणी शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण निर्मित करण्याचा विषय येतो. अनेक दिवसापासूनचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा होता. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना मला सांगायचंय, हा निर्णय आजपर्यंत इतिहासात कुणी घेऊ शकलं नव्हतं. गेल्या अनेक वर्षापासून शासकीय जागेवर आमच्या लोकांची घरं आहेत. कुठं गायरानावर आहेत, कुठं गावठाणावर आहेत, कुठं शासकीय जागेवर आहेत. आणि सातत्यानं आमच्या घराबद्दल किंवा घराचं अतिक्रमण पाडण्याबद्दलच्या सातत्यानं नोटीस आमच्या लोकांना येत होत्या. आणि त्या नोटीस आल्या की लोकांचा तांडाच्या तांडा आमच्याकडे यायचा, तहसीलदार कचेरीत जायचा, संबंधित विभागाकडे जायचा, नेते मंडळीच्याकडे यायचा आणि आमचं घर वाचवा अशा पद्धतीची विनंती करायची. खास करून या सगळ्या गावठाणातल्या गावठाणातल्या सगळ्या घरांचं अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. आता गायरानातलं कोणाचंही घर पाडलं जाणार नाही, परंतु तो 1000 स्क्वेअर फुटापर्यंत मर्यादित आहे. 1500 पर्यंत अगदी काही ठिकाणी 1500 स्क्वेअर फुटापर्यंतचा जो निर्णय तो आता प्रत्यक्षात अंमलबजावणी आणताना आपण बघतोय की आता तुमचा हा कायमचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. सातबारा नोटीसचा विषय असेल, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरणाचा जो विषय आहे तोही विषय असेल, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतुदीचा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या दोन्ही तालुक्याला किती उद्दिष्ट आहे. व्हिडिओ कुठे आहेत? मान तालुका 3400, खटाव तालुका 4500, म्हणजे दोन्ही मिळून 8000. बरोबर ना? साधारण 8 ते 8.25 घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रधानमंत्री आवास योजनेचा निर्णय आपण घेतला. आतापर्यंत बघितलं गावात गेलं की यादी पुढे यायची. 50ची यादी असेल तर 2 मंजूर व्हायचे, 3 मंजूर व्हायचे. मग गावात गेले की माणसं सांगायची भाऊ ते आपल्या पार्टीचा सरपंच नाही म्हणून माझं खाली घातले वर घातले म्हणून आमचं मागे राहिले. आता तो विषय राहिला नाही. जी यादी होती ती 100% मंजूर केली. 8,000 या तालुक्यासाठी मतदारसंघासाठी एका वेळी मंजूर झाली. आता त्या घरांचं काम चालू आहे. ज्या घरांचं काम जागा होती त्यांचं काम चालू आहे. ज्यांना जागा नाही आहे, घर बांधायला जमीन नाही आहे, भूमी लाभार्थी आहे, अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा आपण आता नव्यानं गायरान असेल, गावठाण असेल या जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण आता घेतलेला आहे. आणि त्या मोफत त्या जागा आपल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. आणि एखाद्या गावात गायरान पण नाही, गावठाण पण नाही, शासकीय जागा नाही, अशा गावामध्ये त्या लाभार्थ्याला जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय ग्राम विकास खात्याने घेतलेला आहे, मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे. आणि आता एकही लाभार्थी घरकुलापासून घर नाही असा वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. आता एका बाजूला सगळ्या लाभार्थ्यांना घर देत असताना पुन्हा या सर्वेत कोण चुकलाय का, कोण लाभार्थी राहिलाय का, कुणाला घर नाही अशा लोकांचा फेर सर्वे आपण केलेला आहे. आणि तोही सर्वे पूर्ण झालेला आहे. त्याची छाननी चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये 15 ऑगस्टला आपण त्या घरकुलांची यादी आता छाननी कंप्लीट झालेली आहे आणि गावाच्या ग्रामसभेमध्ये आपण मंजुरीसाठी ठेवतोय. आणि ती यादी मंजूर झाली की माननीय शिवराजसिंह चौहान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्द दिलाय की येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा या राज्यासाठी 10 लाख घरकुलं देण्याचा निर्णय आता माननीय शिवराजसिंह चौहान साहेबांनी घेतलेला आहे. तेव्हा असे प्रचंड मोठी कामं होताना आपण बघतोय. एका बाजूला आमचे विरोधक येत आहेत, बघतायत काही त्यांनी कधी आयुष्यात काही काम केलं नाही, दाखला कधी कुणाला वाटला नाही, रुपयाचं लाईट बिल कधी आपण कुणी माफ केलं नाही, कधी एक घर बांधून देण्याचा कधी विषय घेतला नाही. अशी लोक येत आहेत आणि सरकारनं काय केलं विचारताय. त्या सगळ्या लोकांना सांगायचंय की आज जे महाराजस्व अभियान या ठिकाणी होते त्यामध्ये 2 लाख दाखले आणि सगळे संबंधित लाभार्थी अशा लोकांना या अभियानाचा फायदा या एका महिन्यामध्ये होणार आहे. 2 लाख लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. शासन आपल्या दारी लाभार्थ्यांच्या घरी, लाभार्थ्यांच्या जवळ आणि ही सगळी व्यवस्था आज महसूल विभाग, ग्रामविकास विभाग संबंधित सगळ्या खात्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. आणि एक लोकाभिमुख शासन
एक लोकाभिमुख शासन चालवण्याचा जो संकल्प मोदीजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज राज्यातलं देशातलं सरकार आज निर्णय घेत आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात करताना आपण सगळेजण बघतोय. म्हणून मला आज सांगायचं आहे की या महाराजस्व अभियानाचा प्रचंड मोठा फायदा आमच्या तालुक्यातल्या जनतेला, नागरिकांना, माता भगिनींना, दिव्यांगांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना यातून होणार आहे. आणि त्यांचा जो त्रास वाचणार आहे, त्यातून जो खर्च वाचणार आहे, तोही खर्च कोट्यावधी रुपयाचा असेल. कारण एकदा सेनावडीतून इथे यायचं असेल, एका हेडपाड्याला 100-200 रुपये जातात. एका हेडपाड्याला तालुक्याला आलो तो 5-50 रुपये, 100 रुपये आपण घालवतो. 2-3 हेडपाडे झाले तर 100-200-300 रुपये आपले जातात. एका हेडपाड्यामध्ये दाखला ज्यांनी इथं नोंद केली त्याला घरपोच दाखला देण्याचं काम या निमित्ताने होतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.